Hello everyone. Now it's a part 4 of a DBMS series. So let's start without wasting time. Please like, share and subscribe our YouTube channel for a daily content, for a daily series. Okay, DBMS full cover in this series. So please like, share and subscribe. Okay, let's start. So today's topic is about the DBMS versus file system. In last lecture, we covered like a DBMS in advantages and disadvantages. Okay, now DBMS and file system. Why we choose a DBMS over the file system? Yeah, file system better or DBMS better? Which one is better? It's all points are covered in today's lecture. ओके लेट्स स्टार्ट. सो फ्रेंड्स, जर तुमच्याकडे स्मॉल डेटा असेल तर फाईल सिस्टम पुरेसे आहे. जर तुमच्याकडे साधा डेटा म्हणजे लाईक अ स्मॉल डेटा असेल तर तुम्हाला जी फाईल सिस्टम आहे ती इट्स ओके. पण जर तुम्हाला लार्ज होते, सिक्युअर आहे आणि फास्ट सिस्टमसाठी जर डेटा पाहिजे असेल तर त्याच्यासाठी कोण बेस्ट आहे? तर DBMS बेस्ट आहे. ओके ओके याच्यासाठी आपण काय म्हणू शकतो की DBMS इट्स ओके. म्हणजे याच्यामध्ये आपण DBMSला प्रेफर करू शकतो. लेट्स सपोज तुमच्याकडे स्टुडंट्सचा डेटा आहे, लाईक 1000 स्टुडंटचा डेटा आहे. तुम्ही तो एक्सेल फाईलमध्ये मॅनेज कराल का की एखाद्या सिस्टीममध्ये? आज आपण पाहणार आहोत DBMS वर्सेस फाईल सिस्टीम. विच वन इज बेटर अँड वाय? So first we covered, first we discussed about the file system. फाईल सिस्टीममध्ये डेटा आपण वेगवेगळ्या फाईल्समध्ये साठवतो, जसे की टेक्स्ट फाईल किंवा एक्सेल फाईल. एखादा स्टुडंटचा डेटा असेल तर आपण त्याच्यासाठी आपण मार्क्स डॉट टेक्स्ट फाईल करू शकतो, अटेंडन्स डॉट टेक्स्ट फाईल अशा फाईल्स तयार करू शकतो. बट DBMS म्हणजे काय? तर DBMS म्हणजे एक सॉफ्टवेअर आहे जे डेटा टेबल फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित, सुरक्षित आणि फास्ट ॲक्सेस करण्यासाठी वापरलं जातं. What is the main difference between the file system and DBMS? The file data storage. ओके, फाईल सिस्टीममध्ये डेटा फाईल्समध्ये साठवला जातो, पण DBMSमध्ये डेटा हा टेबल फॉर्मॅटमध्ये साठवला जातो. ओके, त्याचबरोबर डेटा डुप्लिकेशन होतं, म्हणजेच डेटा रिडंडन्सी होते. फाईल सिस्टीममध्ये एकच डेटा पुन्हा पुन्हा येऊ शकतो, बट DBMSमध्ये ती जी रिडंडन्सी असते ती असू शकते, बट ती कमी असते. ॲज लेवल फाईल सिस्टीममध्ये ती कमी असते. तर थर्ड वन इज आपल्याला डेटा आपला असतो. डेटामध्ये सर्वात इज इम्पॉर्टंट इन दिस सिक्युरिटी. बिकॉज ऑफ आपल्याला सिक्युरिटी पाहिजे. आपण ट्रस्ट कोणावर करणार? तर डेटाच्या सिक्युरिटीमध्ये. फाईल सिस्टीममध्ये सिक्युरिटी ॲज कम्पेअर टू DBMS कमी असते, बट DBMSमध्ये युजर ॲक्सेस कंट्रोलसुद्धा असतो. ओके, त्याचबरोबर आता त्या डेटा जो आहे तो ॲक्सेसचा स्पीड पाहिजे. फाईल सिस्टीममध्ये जर आपल्याला एखादा डेटा शोधायचा असेल तर त्याला टाईम लागतो, त्या टाईम कन्व्हिन्सिंग. बट इन DBMSमध्ये SQL वापरून आपण डेटा पटकन मिळतो. ओके, SQLच्या काही क्वेरीज असतात त्या आपण यूज करतो आणि जो काही डेटा आहे तो एकदम आपल्याला फेच करू शकतो. जो डेटा हवा आहे, ज्या कॉलममधला हवा आहे, कोणत्या डिपार्टमेंटचा हवा आहे, ते आपण फास्टमध्ये ॲज कम्पेअर टू फाईल सिस्टीम आपण ते करू शकतो. देन येतं बॅकअप अँड रिकव्हरी. फाईल सिस्टीममध्ये प्रॉपर बॅकअप नसतो, DBMSमध्ये बॅकअप आणि रिकव्हरीसुद्धा असते. ओके, त्याचबरोबर मल्टी युजर ॲक्सेस. जी की फाईल सिस्टीम आहे मध्ये एकाच वेळी अनेक युजर्स काम करू शकत नाही, बट DBMSमध्ये मल्टिपल युजर एकाच वेळी मल्टिपल युजर काय करू शकतात? काम करू शकतात. देन येतात ॲडव्हान्टेजेस अँड कम्पॅरिझन.